गीता अध्याय 2 श्लोक 47 कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हा श्लोक आपण ऐकलेला आहे. आता शब्दशः अर्थ कर्मण्येव अधिकार असते. तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्तव्य करण्याचा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन म्हणजे फळावर कर्माचे जे परिणाम आहेत त्याच्यावर तुझा कधीही अधिकार नाही. या श्लोकामध्ये मा फलेषु कदाचन असे लिहिले आहे, न फलेषु कदाचन असे लिहिले नाही. मग कोणता अर्थ घ्यायचा? तर याचे थोडक्यात विश्लेषण असे की येथे मा फलेषु कदाचन म्हणजे मा हा संस्कृतात नकारार्थी शब्द आहे आणि न म्हणजे हा सरळ नकारच आहे. पण मा जो आहे तो न पेक्षा थोडा वेगळा आहे. मा म्हणजे करू नकोस, होऊ नये, म्हणजे एक आज्ञार्थी असा नकार आहे. यामुळे मा फलेषु कदाचन म्हणजे फळांशी, कर्माच्या परिणामांशी कधीही आसक्त होऊ नकोस अथवा फळाची अपेक्षा ठेवू नकोस. मग सारांश काय? मा फलेषु कदाचन म्हणजे फळाशी जोडलेला आसक्तीभाव कधीही ठेवू नकोस. न फलेषु कदाचन म्हटले असते तर तो फक्त विधेयक नकार झाला असता. म्हणजे पण मा वापरल्यामुळे तो उपदेशात्मक, आज्ञाधारक नकार बनतो. गीतेत मा फलेषु कदाचन म्हणून आदेशात्मक स्वर ठेवला आहे. याचा उद्देश फक्त माहिती देणे नाही तर उपदेश देऊन अर्जुनाच्या वृत्तीत बदल घडविणे हा आहे. जर न फलेषु कदाचन असं म्हटले असते तर तो फक्त तथ्य मांडणारा नकार राहिला असता, सरळ सरळ नकार राहिला असता. त्याचा प्रभाव इतका प्रेरक झाला नसता. आता भाषाशास्त्री जर आपण फरक पाहिला मा आणि न यामधला, तर मा म्हणजे आज्ञार्थी उपदेशात्मक नकार म्हणजे प्रॉहिबिटिव्ह, पण न म्हणजे सामान्य नकार, इंडिकेटिव्ह आहे. आता ह्याचा वापर कुठं करतं माचा? जेव्हा कुणाला करू नकोस असं सांगायचे आहे, म्हणजे उपदेश, चेतावणी किंवा आज्ञा देताना, तर त्यावेळेला मा हा वापरतात. आणि न म्हणजे एखादी गोष्ट घडत नाही, कधीही घडणार नाही, होणार नाही असं असेल तर न वापरतात. कालवाचक याचा संबंध असा जोडता येईल. मा म्हणजे सर्वसाधारणपणे वर्तमान वा भविष्यकाळाच्या ह्या ज्या क्रिया आहेत ह्या रोखण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि न म्हणजे सर्व काळामध्ये, वर्तमान, भूत आणि भविष्यामध्ये. क्रियासोबत उपयोग काय माचा? तर विधिलिंगी किंवा आज्ञार्थी रूपाशी जोडला जातो. आणि न हा सर्व क्रिया रूपाबरोबर असतात. आता आपण जर वेदांत किंवा उपनिषदातलं जो उदाहरण पाहिलं की माचे उदाहरण काय? तैत्तिरीयोपनिषद शिक्षावलीमध्ये आपण दिला, सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायान मा प्रमदा. म्हणजे सत्य बोल, धर्माचरण कर, स्वाध्यायात म्हणजे अभ्यासात कधीही दुर्लक्ष करू नकोस. इथं मा हा शब्द जो आहे तो थेट जीवन सूत्रात्मक आज्ञा आहे असा आहे. सत्य बोल, धर्माचरण कर हा आज्ञार्थ आपण वापरले आहेत आणि अभ्यासात कधीही दुर्लक्ष करू नये. आता न जर आपण पाहिला तर उपनिषदामध्ये मंत्र 6 कुठला आहे? यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्यैव अनुपश्यति तस्य न विजु गुप्सते, तस्य न विजु गुप्सते. म्हणजे जो सर्व जीवांना स्वतःमध्ये पाहतो त्याला इतराबद्दल द्वेष वाटत नाही. इथे न फक्त एखादी अवस्था सांगतो आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नसतो. आता फरक लक्षात ठेवण्याचे सोपा नियम काय? मा असं करू नकोस आदेश किंवा उपदेश किंवा चेतावणी आहे. न असं घडणारच नाही साधा नकार आहे. आता या सर्व जर पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसेल की गीतेची या बाबतीतली भूमिका वेगळी आहे आणि ती जरा उच्च दर्जाची आहे. कर्माचा अधिकार असून फळाचा अधिकार का नाही असे विचारलं असता फळ केवळ माणसाच्या हातातलं नाही तर ते अनेकविध बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे. पण म्हणजे इथं दैववाद आला आणि यात मुळीच तथ्य नाही. आता दुसरा मुद्दा पण असा उपस्थित केला जातो, जर कर्माविषयी अधिकार असेल तर तो फळाविषयी पण असला पाहिजे. आता ठीक आहे, मान्य, जरी तो परिपूर्ण नसला तर अंशात्मक पण अधिकार आहे ना. हा मुद्दा आणखीन एक मुद्दा असा की एकाने कर्म करावे आणि दुसऱ्याने त्याचे फळ लुबाडावे अशी समाजात परिस्थिती आहे, आपल्याला दिसते आहे. म्हणून कर्म, ज्याचे कर्म त्याचेच फळ असा नियम नीतिशास्त्र आणि समाजशास्त्राच्या भूमिकेतून घेतला आहे. आता गीतेची जर भूमिका आहे तर याच्या वरची भूमिका आहे. म्हणजे गीता सांगते कर्तृत्वाच्या अभिमानातून सुटण्यासाठी
तुला फळ स्वतःपासून तोडून टाक, मग ते ईश्वराला अर्पण कर, समाजाला दे, वाटल्यास ते शून्यात जाऊ दे, पण स्वतः मात्र घेऊ नकोस. कारण गीतेचे तत्वज्ञान आहे, आणि हे गीतेचे तत्वज्ञान आहे, आत्म्याला क्रियेचा स्पर्श होऊ न देण्याची युक्ती फळ सोडणं ही आहे. म्हणून आत्म्याच्या अकर्तृत्वातून फळत्यागाचा सिद्धांत निघतो.